नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. आपल्याला माहीत आहे की वाटपाच्या संदर्भामध्ये, हक्क सोडपत्राच्या संदर्भामध्ये किंवा प्रॉपर्टी डिस्प्यूट जे आहेत ते खूप सारे वाढत आहेत. त्याचं कारण असं आहे की प्रॉपर्टी तेवढीच आहे आणि लोकसंख्या वाढते आहे. कुटुंबामध्ये प्रॉपर्टीचे छोटे छोटे तुकडे जे आहेत ते पडत आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की एकत्र कुटुंबाची एखादी मिळकत असते किंवा वडिलार्जित एखादी मिळकत असते आणि किंवा वारसा हक्काने एखादी आलेली मिळकत असते आणि कुटुंबातील ज्या महिला आहेत तर त्या महिलांचं जे आहे ते तोंडी हक्क सोडपत्र झालेलं असतं. जेव्हा कुटुंबातील कोणी एखादी व्यक्ती मयत होते किंवा काही कार्य असतात, लग्न कार्य असतील किंवा कोणते काही धार्मिक कार्यक्रम घरात असतात, तर त्यावेळी एकत्रात बसल्यानंतर कुटुंबातील महिला, बहिणी, भगिनी ज्या आहेत किंवा आई असेल तर ते म्हणतात की बाबा तू एकुलता एक आहे किंवा तुम्ही दोघंजण भाऊ आहात किंवा तुम्ही दोघंजण मुलं आहात, मला काही प्रॉपर्टी नको आणि मी याचे हक्क जे आहेत ते सोडून देते. कधी कधी तर असं होतं की आपसात प्रेमाचे गोडीचे संबंध असतात तर त्या बहिणी असतात, त्यांना काही रक्कम वगैरे दिली जाते आणि त्या बहिणी ही भावाच्या नावे जी आहे ती हक्क सोडपत्र करतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आपसात चांगले संबंध असल्यामुळं हे जे हक्क सोडपत्र केलेलं असतं ते तोंडी स्वरूपामध्ये असतं आणि त्याचं जे आहे ते कोणताच कागदोपत्री पुरावा नसतो. कालांतराने त्या मिळकती डेव्हलप होतात. मिळकती डेव्हलप झाल्यानंतर कधी कौटुंबिक दबावामुळं किंवा कधी पिढी बदलल्यानंतर त्या मिळकतीमध्ये जे कायदेशीर हक्क असतात तर त्या कायदेशीर हक्काची मागणी केली जाते. मग आपण कन्फ्यूज होतो की बाबा हक्क तर सोडलेले आहेत, तोंडी या लोकांच्या समोर सोडलेले आहेत आणि आता परत हक्क मागायला लागलेले आहेत, तर काय करायचं आणि ते हक्क सोडपत्र जे आहे ते कसं सिद्ध करायचं, कारण ते तोंडी स्वरूपामध्ये आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तोंडी हक्क सोडपत्र जर झालेलं असेल तर ते कायदेशीर आहे का आणि कायद्यानं त्याला मान्यता आहे का किंवा त्याबद्दल कायदा काय म्हणतोय. तर मित्रांनो, याबद्दल आज आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका केसचं नाव मी आपल्याला सांगणार आहे. तर ज्याच्यामध्ये तोंडी हक्क सोडपत्रसुद्धा कायदेशीर आहे आणि तोंडी हक्क सोडपत्र हे ग्राह्य आहे. फक्त ते सिद्ध केलं पाहिजे न्यायालयामध्ये की ते कशा कशा प्रकारे सोडलं गेलं. म्हणजेच काही साक्षीदार असतील किंवा काही प्रसंग असतील तर त्या अनुषंगाने न्यायालयामध्ये ते सिद्ध करता आलं पाहिजे किंवा ज्याने हक्क सोडलेला आहे तर त्यांच्या साक्षीच्या माध्यमातून ते कबूल करून घेतलं पाहिजे. साक्ष घेत असताना त्यांची जे काही म्हणजे पुरावा असेल ओरली त्या गोष्टीबाबतचा, तर त्या अनुषंगानं आपण हे तोंडी जे हक्क सोडपत्र आहे तर ते सिद्ध करू शकतो आणि तोंडी हक्क सोडपत्रसुद्धा ग्राह्य मानलं गेलेलं आहे ते या केसमध्ये. तर त्या केसचं नाव आहे रामदास चिमणा विरुद्ध प्रल्हाद देवराव. रामदास चिमणा वर्सेस प्रल्हाद देवराव व इतर, आणि निकालाची तारीख आहे 13 मार्च 1964. तर हे 64 सालचं जे आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे जो ऑल इंडिया रिपोर्टर 1965 बॉम्बे 74, म्हणजे आता सध्याचं आपण मुंबई म्हणतो तर 74, तर यामध्ये रिपोर्टेड झालेला आहे. आणि या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयानं तोंडी हक्क सोडपत्र जर सिद्ध केलं गेलं तर ते सुद्धा ग्राह्य मानलेलं आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की हक्क सोडपत्र हे रजिस्टर करून घेतलं पाहिजे, ते सोयीचं होतं. म्हणजे जर उतार्यावर नावं असतील तर ती नावं त्या रजिस्टर हक्क सोडपत्राचा दस्त महसूल अधिकारी यांना देऊन किंवा घरजागेच्या बाबतीमध्ये संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडे देऊन ती नावं ज्याने हक्क सोडले त्यांची कमी करता येतात. किंवा नोटरी समोर जे आहेत ते सुद्धा हक्क सोडपत्र केले जातात जर नावं नसतील उतार्यावर, तर म्हणजे भविष्यकाळात त्यांनी हक्क मागू नये म्हणून. त्यासोबतच जर का तोंडी हक्क सोडपत्र झालेलं असेल आणि हे तोंडी हक्क सोडपत्र झाल्यानंतर आता संबंधामध्ये कटुता आलेली असेल, ते लिहून देण्यास तयार नसतील समोरचे आणि हक्क मागत असतील, आणि जर का खरंच तोंडी हक्क सोडपत्र झालेलं असेल, काही मोबदला वगैरे स्वीकारला असेल, तर या अनुषंगानं हा महत्त्वाचा जो न्यायनिर्णय आहे तो आपल्याला उपयोगी पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. केसचं नाव मी पुन्हा एकदा सांगतो, रामदास चिमणा विरुद्ध प्रल्हाद देवराव व इतर, 13 मार्च 1964 सालचं माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं हे जजमेंट आहे, निकालपत्र आहे, ज्याच्यामध्ये तोंडी हक्क सोडपत्रसुद्धा ग्राह्य मानलं गेलेलं आहे. म्हणजे त्याला बार नाही आहे की केवळ तोंडी केलं म्हणजे ते चालतच नाही असं नाही, फक्त ते सिद्ध करावं लागेल असं यामध्ये म्हटलेलं आहे. माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा,
व्हिडिओला शेअर करा. आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि जर आपल्या या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं आपल्याला बटन दिसत असेल कलरचं, तर त्या हाईप या बटनाला सुद्धा क्लिक करा. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि याच्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर का सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर जर का व्हिडिओ पाहत असाल, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर, आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. लाईक आणि कॉमेंटसुद्धा करा. कारण आपण प्रतिसाद दिल्यामुळं आम्हाला नवनवीन विषयावर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. खूप खूप धन्यवाद.